ज्या मंदिरासाठी देशातील करोडो राम भक्तांनी शतकानुशतकं प्रतीक्षा केली, ज्या रामलल्लाच्या भव्य मंदिरासाठी माता भगिनींनी आपल्या हक्काच्या पैशातून, सोन्या चांदीतून अगदी रुपया रुपयाची देणगी गोळा करून दिली, आज त्याच अयोध्येच्या राम मंदिरात भ्रष्टाचार झालाय. देशाच्या आस्थेचे केंद्र असलेल्या राम मंदिराच्या देणगीत चक्क हजारो कोटींचा महाघोटाळा उघडकीस आलाय. आणि हा घोटाळा कोणताही साधासुद्धा नाही, तर जाणकारांच्या मते तब्बल 3200 कोटी रुपयांचा हा देणगी चोरीचा आकडा आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणी हा केवळ एक धार्मिक मुद्दा नव्हता. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि त्यानंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या मूळ अजेंड्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा होता. यासाठी संघ परिवाराने आणि लाखो कारसेवकांनी जंग पछाडलं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद हातोड्याचे घाव घालून पाडली गेली. संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले. 1993 पासून सुरू झालेला हा कायदेशीर आणि राजकीय वाद आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये आणि त्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्ष चालला. अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जानेवारी 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आणि वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याची परवानगी दिली. 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अर्धवट काम झालेल्या मंदिराचे लोकार्पण झाले. परंतु या ऐतिहासिक सोहळ्याला आणि राम भक्तांच्या निस्सीम श्रद्धेला अवघ्या 2च वर्षात भ्रष्टाचाराची वाळवी लागली. असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मंदिराच्या नावावर जमा झालेल्या पैशांची उघडपणे चोरी झाल्याचे आरोप समोर येत आहेत. हा घोटाळा नेमका काय आहे, पोलिसांनी कोणाला अटक केली आहे आणि या तपासामधून कोणती माहिती समोर आली आहे, हेच आपण आज सविस्तरपणे व सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. लोकार्पणानंतर अवघ्या 2च वर्षात राम मंदिरातील देणगीचा हा अवाढव्य भ्रष्टाचार उघड झाला आहे. काही आर्थिक विश्लेषक आणि जाणकारांच्या मते हा घोटाळा जवळपास 3200 कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला जेव्हा या घोटाळ्याच्या कुजबुजी सुरू झाल्या, तेव्हा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा करण्यात आला. परंतु म्हणतात ना, सत्य जास्त काळ लपून राहत नाही. जेव्हा उत्तर प्रदेशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने या घोटाळ्यावर अधिकृत आणि जाहीरपणे बोलायला सुरुवात केली, पत्रकार परिषदा घेऊन पुरावे समोर आणले, तेव्हा उत्तर प्रदेश सरकारची कोंडी झाली. जनतेचा दबाव आणि विरोधकांचा वाढता आक्रमक पवित्रा पाहून अखेर राज्य सरकारला नमतं घ्यावं लागलं. या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी सरकारने तातडीने एका विशेष तपास पथकाची म्हणजेच SITची स्थापना केली. SITने योग्य ते काम करून या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली आणि आपला अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सुपूर्द केला. हा अहवाल इतका धक्कादायक होता की सरकारला त्वरित कारवाई करणं भाग पडलं. अहवाल सादर होताच पोलिसांनी तत्परता दाखवत संपूर्ण राम मंदिर समिती बरखास्त केली. एवढंच नाही तर या महाघोटाळ्यात थेट सामील असलेल्या जवळपास 8 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या 8 जणांच्या अटकेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. अटक केलेल्या या 8 आरोपींपैकी एक प्रमुख आरोपी होता अविनाश शुक्ला. पोलिसांनी जेव्हा अविनाश शुक्लाची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा तो फार काळ टिकून राहिला नाही. पोलिसांसमोर अविनाश शुक्लाने अखेर आपले तोंड उघडले आणि त्यांनी दिलेली माहिती ऐकून स्वतः पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. अविनाश शुक्लाने दिलेल्या जबाबामुळे या कथित देणगी चोरीच्या भ्रष्टाचारावरचा पडदा हा पूर्णपणे उघडायला सुरुवात झाली. आरोपींनी मंदिर समितीच्या नावाशी हुबेहूब मिळती जुळती बोगस पावती पुस्तकं छापली होती. तसेच ऑनलाईन देणगी देण्यासाठी बनावट QR कोड्स आणि बोगस बँक खाती तयार केली होती. देशभरातील लाखो भाविकांनी QR कोड स्कॅन करून पाठवलेला पैसा थेट मंदिर समितीच्या खात्यात जमा होण्याऐवजी या घोटाळेबाजांच्या खात्यात जमा होत होता. अविनाश शुक्लाने कबूल केलं की अयोध्येच्या अवतीभोवती मंदिराच्या विस्तारासाठी जी जमीन खरेदी करण्यात आली, त्यामध्ये कागदपत्री प्रचंड अफरातफर करण्यात आली. काही लाख रुपयांची जमीन अवघ्या काही तासात किंवा अवघ्या काही मिनिटात मंदिर समितीला करोडो रुपयांना विकली गेल्याचे दाखवून मंदिर निधीतून कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. दररोज मंदिरात जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या रोख देणग्यांची योग्य नोंदच ठेवली जात नव्हती.
दानपेटीतून थेट कॅश गायब करून ती हवाला किंवा इतर मार्गांनी वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली जात होती, अशी माहिती या तपासातून आता समोर आली आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने काल मुंबईत भर पावसात रामरक्षा आंदोलन केलं गेलं. उद्धव ठाकरेंच्या सैनिकांनी रस्त्यावर उतरून भाजप सरकार आणि मंदिर समिती विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ज्या रामाच्या नावावर मतं मागितली त्याच रामाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणांनी मुंबई दणाणून गेली. परंतु एक मोठा आणि विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना देशातील इतर प्रमुख विरोधी पक्ष अजूनही रस्त्यावर उतरलेले का नाहीत? अगदी उत्तर प्रदेशचा विचार केला, जिथे हा संपूर्ण घोटाळा झाला आहे, तिथे समाजवादी पक्ष हा सर्वात मोठा मजबूत विरोधी पक्ष आहे. त्यांनी देखील अजूनपर्यंत कोणत्याही मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली नाही. सुरुवातीला आरोप करणारे अखिलेश यादव आता केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिले आहेत का? काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष यावर आक्रमकपणे रस्त्यावर का उतरत नाहीयेत? राजकीय जाणकारांच्या मते विरोधी पक्षांना भीती आहे की या मुद्द्यावर थेट आंदोलन केल्यास भाजप याला पुन्हा एकदा हिंदू विरोधी विरुद्ध हिंदू धार्जिणे असा रंग देऊ शकते. म्हणूनच विरोधक सध्या कायदेशीर आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं असलं तरी उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर या घोटाळ्याचा अतिशय गंभीर आणि थेट परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जसजशी या घोटाळ्याची चर्चा देशभर वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून पुरावे समोर येऊ लागले, तसतसा सामान्य राम भक्तांमध्ये मंदिर समिती आणि त्यांना आतापर्यंत पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. ज्या भाविकांनी आपल्या घामाचा पैसा श्रीरामाच्या चरणी अर्पण केला होता, त्यांच्यात मोठी फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम अयोध्येतील राम मंदिराच्या अर्थकारणावर झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांचे अयोध्येतील राम मंदिरात दान देण्याचे प्रमाण तब्बल 75% कमी झाले आहे. भाविकांनी आता मंदिरात रोख किंवा ऑनलाईन पैसे देणं जवळपास बंद केले. आणि सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हीच परिस्थिती आता देशभरातील इतर मोठ्या मंदिरांमध्येही निर्माण होऊ शकते. शिर्डी, तिरुपती, सिद्धिविनायक अशा इतरही मंदिरांमधील देणग्यांवर याचा अंशतः परिणाम व्हायला पाहायला मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर राम भक्तांचा मंदिराच्या विश्वस्त समित्यांवरील विश्वासाला या देणगीच्या भ्रष्टाचाराने कधीही न भरून निघणारी ठेच पोहोचली आहे. सामान्य माणसाच्या धार्मिक भावना किती दुखावल्या गेल्यात हे येत्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून किंवा रस्त्यांवरच्या मोठ्या आंदोलनातून समजेलच. मात्र सध्या तरी या संपूर्ण भ्रष्टाचाराला केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपच थेट जबाबदार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येतील या भव्य राम मंदिराचा शिलान्यास झाला, तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या पायात शेकडो फूट खाली एक विशेष टाइम कॅप्सूल ठेवली होती. या तांब्याच्या कॅप्सूलमध्ये राम मंदिराचा इतिहास, शिलान्यासाची तारीख, तिथी आणि काही अत्यंत महत्वाची माहिती कोरलेली आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेण्यामागचा उद्देश अतिशय स्पष्ट होता. भविष्यात शेकडो किंवा हजारो वर्षांनंतर जर कोणी या मंदिराचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हे समजेल की श्रीरामाचे हे भव्य मंदिर कधी बांधले गेले आणि कोणाच्या हस्ते याचा शिलान्यास झाला होता. म्हणजेच हजारो वर्षांनंतरही नरेंद्र मोदींचे नाव इतिहासात जिवंत राहील, हा त्यामागचा एक राजकीय आणि ऐतिहासिक हेतू होता. जर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ठेवलेल्या त्या टाइम कॅप्सूलमुळे पुढच्या शेकडो हजारो वर्षांनंतरच्या पिढ्यांना हे समजणार असेल की या मंदिराचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले होते, तर त्याच इतिहासाच्या पानांवर भविष्यातील लोकांना हे देखील नक्की समजेल की ज्या मोदींच्या कार्यकाळात हे मंदिर उभारले गेले, नेमक्या त्याच मोदींच्या कार्यकाळात या राम मंदिराच्या देणगीचा एवढा मोठा आणि लाजिरवाणा घोटाळा झाला होता. इतिहास केवळ चांगल्या गोष्टींचीच नोंद ठेवत नाही, इतिहास चुकांची आणि पापांचीही तितकीच निष्पक्ष नोंद ठेवतो. श्रीरामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आणि त्यांच्याच निधीवर डल्ला मारणाऱ्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही, हेच यातून स्पष्ट होतंय. अयोध्येतील राम मंदिराचा हा कथित 3200 कोटींचा घोटाळा केवळ पैशांचा अपहार नाही, तर तो देशातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेचा, विश्वासाचा खून आहे, हत्या आहे.
राजकारण आणि धर्म यांची एकत्र भेसळ झाल्यावर काय होतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. एसआयटीच्या चौकशीतून पुढे आणखीन काय माहिती बाहेर येते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. संघाचे जनरल सेक्रेटरी दत्तात्रय होसबळे म्हणाले की श्री रामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा केलेल्या निधीच्या चोरीच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला धक्का बसला आहे. तपासात दोषी आढळलेल्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळायला हवी आणि हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे. ते पुढे असंही म्हणाले की मंदिर ट्रस्टने या घटनेला अपवादात्मक घटना म्हणून पाहावे व व्यवस्थापनामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. याचा नेमका अर्थ काय? राम मंदिरातील देणग्यांची चोरी संघाला एक अपवादात्मक घटना वाटते आणि या केवळ व्यवस्थापनेतील त्रुटी आहेत का? या त्रुटी दूर कराव्यात म्हणजे नेमकं काय करावं असं संघाला वाटतं? यापुढे असा घोटाळा होऊ नये की झालेला घोटाळा लोकांसमोर येऊ नये असं संघाला वाटतंय. कारण मंदिराच्या निर्माणानंतर लगेचच इथे हा देणगी चोरीचा प्रकार सुरू झाला. काय या गोष्टींची संघाला आधी माहिती नव्हती? हा एक सुनियोजित भ्रष्टाचार आहे ज्यामध्ये केवळ मंदिर ट्रस्टच नाही तर बाहेरचेही अनेक मोठे लोक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेकडे केवळ एक अपवादात्मक घटना म्हणून न पाहता झालेल्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. या प्रकरणात आणखीन एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नवराष्ट्राच्या वृत्तानुसार संघाशी संबंधित व मंदिर ट्रस्टचे निमंत्रित सदस्य गोपाळराव यांच्यावर कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यामधील चोंडोरी गावचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दीपक पाटील यांनी गंभीर असे आरोप केले आहेत. दीपक पाटील यांनी संघाच्या नावावर सरकारी कंत्राटदारांकडून राम मंदिरासाठी प्रत्येकी 5-5 लाख रुपयांची वसूल केली होती. मात्र त्यांना या देणगीची कोणतीही पावती देण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केलाय. त्यांनी पुढे असंही आरोप केलेला आहे की राम मंदिरासाठी वसूल केलेली ही देणगी मंदिर ट्रस्टमध्ये जमाच केली गेली नाही आणि याच बाबतीची तक्रार त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला लेखी स्वरूपात दिलेली आहे. परंतु एसआयटी कडून त्यांना अजून कोणतेही उत्तर मिळालेले नाही, न त्यांना चौकशीसाठी बोलावले गेले. एवढेच नाही तर याच वसुलीच्या काळात त्यांनी संघाच्या दत्तात्रय होसबळे यांची देखील भेट घेतली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की या मंदिराच्या देणगी चोरीमध्ये केवळ ट्रस्टचेच लोक सहभागी नाहीत तर संघाचाही यात मोठा हात आहे. संघाशी संबंधित पुरावे दिल्यानंतर एसआयटी दीपक पाटील यांची चौकशी करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल.